संशोधन कार्य सोडून तुम्ही अध्यापनाच्या क्षेत्रात उतरलात आणि गोखले कॉलेजमध्ये तुम्हाला संधी मिळाली. मग त्या काळात एम आर साहेबांचा सहवास आणि त्या कॉलेजमधले अनुभव, अध्यापन क्षेत्रात तुम्ही पहिल्यांदा तिथं आलात संशोधन कार्य सोडून. गोखले कॉलेजमध्ये मी आलो तर माझे असिस्टंट हे मला पहिल्याच दिवशी सांगितलं, या पृथ्वी तलावर गोखले कॉलेजसारखं कॉलेज नाही. एकच गोष्ट इथं नाही आहे, ती म्हणजे पगार. पगार सोडून या पृथ्वी तलावर असं कॉलेज तुम्हाला बघायला मिळणार नाही. इतकं चांगलं कॉलेज आहे. काय होतं, 2-2, 3-3 महिने पगार, 2-3 महिन्यानंतर होतो ना म्हटलं तर होतं. म्हटलं काय हरकत नाही. आणि पहिला म्हणजे कॉलेजमधला पहिला दिवस, पहिला पिरियड हा कसला, तर सायन्स इन लाईफ. त्या काळामध्ये सायन्स इन लाईफ हा विषय पिढीला होता आणि तो मला त्यांनी शिकवायला दिला. इतिहास होताच आणि त्या विषयाचा पहिला पिरियड जावं म्हणाले. अरे तुम्हाला जावं म्हणायला काय बिघडते, पण मला काय माहिती आहे सायन्स इन लाईफ हे विषयही मला माहीत नाही, काहीच माहिती नाही. तेव्हा पहिला पिरियड तोही पुन्हा अंडरग्राऊंड असा होता. तिथं खांबाच्या पलीकडे पोरं बसलेली. काय त्यात कसोटीचाच पिरियड ठरला. पण नंतर मी एक अतिशय त्याला काय निष्णात म्हणू नये, पण एक शिस्त पाळणारा आणि वचक असणारा प्राध्यापक म्हणून माझी ख्याती तिथं झाली. दंगा वगैरे कधीच माझ्या वर्गामध्ये मुलांनी केला नाही. सायन्स इन लाईफ हा विषय दैनंदिन जीवनामधलं विज्ञान, हा विषय हळूहळू माझ्या आवडीचा बनला. आणि कदाचित माझ्या शिकवण्याची टॅक्ट असेल किंवा आणखीन काहीतरी टेक्निक असतील किंवा काय असेल, तर मुलांना एवढा आवडायला लागला. मी त्याच्या नोट्स तयार केल्या आणि ह्या नोट्स इतक्या पॉप्युलर झाल्या की काही लोक म्हणाले की वा ह्या पुस्तकाच्या रूपाने काय. क्रमिक पुस्तकांची सुरुवात झाली तिथून. तर क्रमिक पुस्तकांची सुरुवात कशी झाली आज खरं वाटणार नाही की माझं पहिलं क्रमिक पुस्तक जे आहे ते सायन्स इन लाईफवर आहे, म्हणजे विज्ञानावरचं आहे. म्हणजे मी विज्ञान लेखक आहे. आणि हेही सांगायला मला अभिमान वाटतो की त्या काळामध्ये युनिव्हर्सिटीची पुस्तकं होती. ही गोष्ट मी 69-70ची सांगतोय. त्याच्या अगोदरपासूनच हा विषय शिकवला जात होता. कारण माझे मिसेस राजाराम कॉलेजला होती ना, त्यामुळे हा विषय आहे पिढीला हे मला माहीत होतं. पण प्रत्यक्षामध्ये मी त्याचं पुस्तक वगैरे काही पाहिलं नव्हतं. पण विद्यापीठाचं पुस्तक, तज्ज्ञ मंडळींनी लिहिलेलं पुस्तक उपलब्ध होतं. माझं पुस्तक हे कसलं की जो तज्ज्ञ नाही त्यानं लिहिलेलं पुस्तक. आणि ते का गाजलं, कारण मी जर फार तज्ज्ञ असतो किंवा थोडाफार जरी तज्ज्ञ असतो तर मी ते क्लिष्ट केलं असतं. विद्यापीठीय प्राध्यापकाने केमिस्ट्रीशी संबंधित एखादा प्रकरण असेल, समजा पाणी कसं तयार होतं, त्याची मोलिक्युल्स काय, अमुक काय, तमुक काय वगैरे वगैरे, आणि त्याच्याशी काय संबंध आहे, पाण्याचा दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे हे शिकवायला पाहिजे ना तुम्हाला. सायन्स इन लाईफ, सायन्स नाही शिकवायचं, ते तुमच्या लाईफमध्ये मानवी जीवनावर सायन्सनं काय प्रभाव टाकला. आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सायन्सशिवाय पाऊल टाकू शकत नाही. ही समज प्राध्यापकांना, त्यांना आपलं जेवढं त्यांचं ज्ञान असेल ते जास्तीत जास्त चांगलं विद्यार्थ्यांना कसं देता येईल, त्यामुळे टेक्निकल डिटेल्स असायचे. त्यामुळं माझं पुस्तक लोकप्रिय झालं. आणि त्यानंतर 2-3 वर्षानंतर कोर्स बदलला. विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती अशा नावानं अजूनही तो विषय आहे. FYBला काही कॉलेजेसमध्ये अजूनही तो विषय आहे. अजूनही माझी पुस्तकं आहेत. 4-5 वेळेला कोर्सेस बदललेले आहेत. 4-5 वेळेला. ज्या वेळेला कॉम्प्युटर आला त्यावेळेला कॉम्प्युटर विषयीची जी मी माहिती दिलेली आहे
त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की हा कॉम्प्युटर म्हणजे मी म्हटलंय म्हणजे तज्ज्ञांनी म्हटलं होतं ते मी त्या विद्यार्थ्यासाठी मांडलंय की काही दिवसांनी हा कॉम्प्युटर लग्न जुळवेल, काही दिवसांनी हा चित्र काढेल, आर्किटेक्टला स्वतः डिझाईन करायची गरज भासणार नाही, तर नुसतं बटणं दाबलं की डिझाईन तयार होईल. आता हे सगळं खरं झालं. म्हणजे असं होईल असं होईल असं बाकीत मी त्या काळामध्ये जे क्रमिक पुस्तकातून मांडलं ते आज तुम्हाला बघायला मिळतंय. काय तेव्हा आज म्हणजे आता हे किती 45 वर्ष झाली आणि 45 वर्ष माझं पुस्तक 2च विषयाची चालू आहेत आजही किंवा 3 विषयाची पुस्तकं चालू आहेत. आणि ती म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी. दुसरा विषय आहे शिवाजी आणि शिवकाळ, शिवाजी महाराजांचं पुस्तक. हे तर बरीच वर्ष चालू आहे. म्हणजे जवळजवळ 2 पिढ्या माझं पुस्तक शिवाजी महाराजांच्यावरचं वाचून अभ्यासून आणि पेपर लिहून तयार झालेले आहेत. 2 पिढ्या शिवाजी विद्यापीठ सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आणि तिसरं म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, तेही चालू आहे. आता हे पुस्तक म्हणजे फारच प्रसिद्ध, फारच मी काय स्पर्धा परीक्षेसाठी लिहिलेलं नाही, परंतु एक दिवस माझ्या लक्षात आलं की हे स्पर्धा परीक्षेसाठी वापरलं जाते. BA ची पोरं वाचतच नाहीत पुस्तक, मग कोण वाचते? कारण पुस्तकाचा खप तर वाढतोय. मग प्रकाशकाने सांगितलं अहो BA ची मुलं नाही वाचत तर MPSCची मुलं वाचतायत. आणि मग गेले मला वाटतं 25 वर्ष असते, 25 वर्ष मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तर तिथला जो अधिकारी डेप्युटी कलेक्टरच्या लेवलचा अधिकारी हा आणि कलेक्टर सुद्धा आपले मराठी कलेक्टर असतील तर ते सगळ्यांनी ते पुस्तक म्हणजे जयसिंगराव पवार आणि महाराणी ताराबाई लिहिलं का, त्यांनी सेतू आपल्या ते संताजी घोरपडे लिहिलं का, किंवा आणखीन काय, हे त्यांना काही माहीत असत नाही. त्यांना फक्त एवढंच माहीत आहे की एक पुस्तक हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, एवढंच माहीत आहे. टेक्स्ट पुस्तकाच्या क्षेत्रामध्ये मी जे आलो तो त्याचा प्रारंभ मी तुम्हाला सांगितला. पण मी माझ्या ह्या इंटरव्ह्यूमध्ये एक विधान केलेलं होतं की मी माझ्या आयुष्यामध्ये आलेली संधी ही सोडलेली नाही, आणि काही वेळेला मी स्वतः संधी निर्माण केली. दोन्ही गोष्टी. म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं माणूस संधीच शोधत नाही किंवा आलेली संधीचा लाभ घेत नाही. तर आज जी काही माझी प्रगती तुम्हाला दिसत असेल ती हे जे माझं सूत्र आहे वाटचालीचं त्याच्यामध्ये त्याचं रहस्य आहे. आता एक साधारणपणे 75च्या सुमाराला 11वी-12वी साठी एक नवीन सिलेबस आलं, नवीन बोर्ड स्थापन झालं ना, 11वीचं 12वीचं बोर्ड स्थापन झालं. आणि मला काहीच कल्पना नाही. मग मला खूप ज्येष्ठ असणारे समा गर्गे त्यांनी पण काही पुस्तकं लिहिली. म्हणजे मोठा कोशकार, खरं ज्ञानकोशकार माणूस. पण संभाजी स्मारक ग्रंथामुळे मला त्यांना पण भेटता आलं. हां, तर त्यांनी त्यांचे गोयराणे नावाचे त्यांचे प्रकाशक आणि मूलतः ते पॉलिटिक्सचे, राज्यशास्त्राचे. त्या गोयराणींनी पण सांगितलं की तुम्ही राज्यशास्त्रावर लिहा आणि इतिहासावर पण लिहा. तर म्हणाले ठीक आहे, पण राज्यशास्त्रावर मी लिहितो पण इतिहासावर मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल, कारण काय दोन्ही पुस्तकं मला शक्य नाहीत. मग मला त्यांचं पत्र आलं की अशा प्रकारे तुम्ही लिहाल काय माझ्याबरोबर. तर मी आता थोडंसं धाडस दाखवलं. मी म्हणालो की मी लिहीन तुमच्याबरोबर, परंतु माझी एक अडचण आहे. तर काय, माझे लेखनशैली आणि तुमची लेखनशैली ही जुळणारी नाही आहे.
काय हे जुळणारी नाही आहे. मी त्यांची पुस्तकं वाचलेली होती आणि ते असं समोर विद्यार्थी आहेत असं समजून ते लिहिणारे नव्हते. आणि बरोबर आहे, ते ज्ञानीच होते माझ्यापेक्षा आणि विद्वान होते. विद्वानाला या सगळ्या गोष्टी जमतीलच अशातला भाग नाही. मला निश्चितच वाटलं पुस्तक चांगली स्टँडर्ड सगळं प्रश्नच नाही. फक्त मला असं वाटायचं की त्यांची शैली आणि माझी शैली, माझी सरळ साधी आणि वेगळी शैली होती, तर जुळणार नाही. मग म्हणाले तुम्ही स्वतःच लिहा. होय म्हटलं मी स्वतःच लिहितो. आणि मग 11वीचं पुस्तक मी स्वतःच लिहिलं आणि 11वी पुस्तक सबमिट केलं. ते मंजूर झालं, त्याला क्रमांक मिळाला. 12वीचं पुस्तक सुद्धा मीच लिहिलं अर्थात क्रमानं. आणि 12वीचं पुस्तक त्या काळामध्ये 11वीला जसं एक 10-15 पुस्तकं मंजूर झाली होती, 12वीला 3च पुस्तक मंजूर झाली. एक पश्चिम महाराष्ट्रात माझं पहिल्या क्रमांकानं झालं, दुसरं पुण्याचं अ.रा. कुलकर्णी आणि तिसरं नागपूरचं. आणि पहिलं वर्ष गेलं आणि आणीबाणी आली. आणि आणीबाणीच्या तडाख्यामध्ये हे 12वीचं पुस्तक हे सगळेच प्रकाशक अडकले. पुण्याच्या प्रकाशकांना बोलवून तिथल्या कोणी कलेक्टर असेल किंवा SP असतील त्यांनी सांगितलं की इंदिरा गांधींचं राज्य हे गरिबांचं राज्य आहे आणि तुम्ही अव्वाच्या सव्वा किमती लावलेल्या आहेत पुस्तकांच्या, हे बरोबर नाही. आम्ही सांगतो त्याप्रमाणे किमती लावा. तर म्हणजे तुम्ही काय किंमत, तर तुम्हाला पर पेज 4 पैसे दिलेले होते, आता पर पेज 2 पैसे आम्ही तुम्हाला देणार. तुम्हाला छापायचं असलं छापा, नाही ते छापू नका. म्हणाले काय आम्हाला परवडणार नाही. 350 मला सगळ्यात जास्त पुस्तक मोठं होतं माझं, 6-7 रुपये किमतीला द्यायचं त्यांना परवडणारच नाही. 10-12 रुपये किमतीचं पुस्तक 6-7 रुपयाला परवडणार नाही. पुस्तक छापायची बंद झाली आणि मग मुलांची पत्र यायला लागली, तुमचं पुस्तक मिळत नाही काय नाही. मग मी चौकशी केली की काय झालं, पुस्तकं का मिळत नाहीत. तर म्हणजे आम्ही बंद केली. का बंद केली, तर सरकारनं आम्हाला सांगितलं की तुम्ही कमी किमतीत, निम्म्या किमतीमध्ये पुस्तकं तुम्ही विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजेत, तरच गरिबासाठी आमचं राज्य आहे असं लोकांना वाटेल. मग नाही काढणार म्हणाले आम्ही. मग आम्ही काढाय म्हणाले. मग आता ही संधी मी निर्माण केली, लक्षात घ्या. गर्गे साहेबांनी जेव्हा मला प्रस्ताव दिला तेव्हा संधी चालून आली. आलेल्या संधीमधून दुसरी संधी निर्माण मी अशी केली की आपण धाडस करूया, स्वतःच काढायचं. काय करायचं, त्यांचा जो नंबर असेल ना, नंबर घ्यायचा नाही. तुमची अट केव्हा की आम्ही नंबर घेतल्यानंतर, नंबर जर घेतला नाही तुमच्या बोर्डाचा, सँक्शन नंबर जर घेतला नाही तर काय प्रश्न नाही. हे माझं डोकं चाललं. आणि मग मी इथं आमचे जे मेहता आहेत, अनिल मेहता, त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं हे असं असं आहे. त्यावेळेला मी घर बांधायला काढलं होतं आणि म्हटलं मला एक 15-20 हजार रुपये तुम्ही जर दिलेत तर बरं होईल, मी हे तुम्हाला द्यायला तयार आहे. हे सगळं काय, ते म्हणाले पुस्तक घेऊन, पैसे नाही आता देणार. मग केव्हा, मार्चला देणार. म्हटलं आता मार्चपर्यंत कसं थांबणार. आम्ही धाडस असे केले, ज्या बायकोच्या बांगड्या होत्या त्या आम्ही टाकल्या आणि कर्ज काढलं बँकेतून आणि पुस्तक छापलं. आणि भीत 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 आम्ही त्याची किंमत 10 रुपये ठेवली. 5,000ची एडिशन काढली, 10 रुपये ठेवली. पहिल्या वर्षी संपूर्ण एडिशन गेली, पुस्तकच नाही बाजारात संपूर्ण. दुसऱ्या वर्षी 5,000 एडिशन काढली, 15 रुपये किंमत ठेवली.
ती एडिशन त्या वर्षी तिसऱ्या वर्षी 20 रुपये ठेवली, तीही एडिशन केली. चौथ्या वर्षी 25 रुपये ठेवली. 25 सुद्धा 5,000ची आवृत्ती केली. त्यातून जे काही मिळाले पैसे आम्ही त्याच्यातून हे घर बांधलं. हा सगळा विषय वेगळा आहे, पण मी धाडस केलं. पैसे मिळाले हा एक वेगळा भाग आहे, पण त्यातून मला एक मोठा लाभ जो झाला असा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी पोचलो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजमध्ये गेलो तिथल्या प्राध्यापकांनी मला, प्राचार्यांनी आवर्जून त्यांची लायब्ररी दाखवायची. हे सगळं कपाट बघा, हे तुमचं आहे हिस्ट्रीचं, 12वीचं. आणि मग तिथंपासून, म्हणजे ही गोष्ट 77ची आहे, 77 पासून परवा म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वीच आता सिलेबस बदलला आणि त्यांनी आता प्रायव्हेट द्यायचं बंद केलं. तिथंपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये 11वी आणि 12वीची पुस्तकं माझी जात होती. म्हणजे आज महाराष्ट्रात असं एकही गाव नाही आहे की जिथं मला 10-5 मुलं मला ओळखत नाहीत, कारण त्यांनी ते 11वी-12वीचं पुस्तक वाचलेलंच आहे. हो, काश्मीरला मला मुलगा भेटला त्या ह्याच्यामध्ये चौकामध्ये. आम्ही ते सगळं फिरत असताना मराठी बोलतोय म्हटल्यानंतर काय 12वी झालेलं पोरगं इकडे तासगावचं का कुठलं तरी वगैरे, तर ते बोलू म्हटलं आम्हाला, मी पण मराठी आहे हो म्हणाला. इथं काय कानावर माझ्या मराठी पडलं. आणि ह्या मावशीचे आमच्याबरोबर घरमालकांच्या मिसेस होत्या आणि त्यांनी ते 9 वारी नेसलेलं होतं. काय 9 वारीच नेसत होतं. ते म्हणाले हे 9 वारी पातळ आहे, बघितल्या कासोटा घातलेलं बघितल्यावर हे कोल्हापूरची वगैरे मंडळी असणार म्हणून मी तुम्हाला हाक मारली वगैरे. तर त्याला नाव सांगितलं मला तुमचीच पुस्तक वाचलं म्हणाला, तुमची पुस्तक वाचूनच मी 12वी झालो. तर हा सगळा भाग विद्यार्थ्यांच्यामध्ये. नंतर माझी पुस्तकं दुसरी झाली, अनेक पुस्तकं लिहिली मी. तीसुद्धा पुन्हा सांगायला काय हरकत नाही तुम्हाला की 1971, 72, 73 असे प्राईम म्हणजे माझा जो कालखंड होता. दरम्यानच्या काळात आमच्या वडिलांना माळाचा मळा करण्याची मोठी हौस होती. माळरान होतं आणि वडिलांना वाटायचं की इथं आपण विहीर काढली पाहिजे. आणि मग त्यांच्यासाठी मग मी विहीर काढली आणि ती विहिरीला पाणी लागलं. 80 फूट गेलो आम्ही आणि भूविकास बँकेचं कर्ज काढलं होतं. ते काय थांबायला तयार नाही. आणि त्यावेळेला मला वाटते 1,000 किंवा 1,100 रुपये असा काहीतरी हप्ता त्या काळातला. ज्यावेळेला मला पगार किती 350 असा काहीतरी पगार, त्या काळात वर्षाचा हप्ता हा एवढा पडत होता. तेव्हा ते कर्ज फेडण्यासाठी मला पुस्तकं लिहावी लागली. म्हणजे पुढं जे माझं ते लिखाण झालं पुढं, हे मी गोष्ट सांगतो हे 75-76ची. पण त्याच्या अगोदर जे मी लिखाण केलं 3-4 पुस्तकं जी लिहिली 71, 72, 73ला, ज्याच्यामध्ये मराठी साम्राज्याचा उदय असतो, काय मानवजातीचा इतिहास वगैरे ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं त्या काळामध्ये 9,000 रुपयाला आउटराईट मी विकली. प्रत्येक पुस्तकाला 3,000, त्यावेळेला हायेस्ट पेड 3,000 त्या काळामध्ये. हे क्रमिक पुस्तकांचं झालं. पण इतिहासातलं पहिलं पुस्तक कुठलं लिहिलं तुम्ही? म्हणजे चरित्रात्मक किंवा ऐतिहासिक व्यक्तीवरचं संशोधन. आज तुमची 40-45 पुस्तकं आज आहेत या क्षेत्रातली. पहिलं पुस्तक कुठलं लिहिलं तुम्ही? नाही, पहिलं पुस्तक हे महाराणी ताराबाई. हां, महाराणी ताराबाई. आणि ह्याच दरम्यानचं म्हणजे हे सगळं चालू असताना एकाच वेळेला, जसं आज माझ्या टेबलावर अक्षरशः 5 प्रोजेक्ट्स आहेत, तसं त्यावेळेला सुद्धा अशी बरीच प्रोजेक्ट्स होते एकाच वेळेला. 1975ला महाराणी ताराबाईंची त्रिशताब्दी आली. त्या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळालेलं पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला. आणि ती सुद्धा एक कथाच आहे. काय झालं ते इथं ताराराणी विद्यापीठ नावाची संस्था आहे. त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे
रावसाहेब व्ही.टी. पाटील हे मागच्या पिढीतले नामवंत वकील, 2 वेळा खासदार झालेले, कोल्हापूर जिल्ह्यातले नेते, शिक्षणप्रेमी, शिक्षण प्रसारक, विशेषतः मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांनी संस्था काढली, वाढवली, मोठी केली वगैरे. भाऊसाहेब हिरे त्यांचे मित्र. भाऊसाहेब हिरेंच्याकडून 8-10 एकर जमीन त्या काळामध्ये जी मिळाली आत्ता, ते प्राईम एरिया ना राजारामपुरीमध्ये, काय ती भाऊसाहेब हिरेंनी दिली वगैरे. भाऊसाहेबांचं अजून परवापर्यंत नाव ते काढत होते. तर ते ताराबाईंचे भक्त. आपल्या संस्थेला सुद्धा त्यांनी ताराराणीचं नाव दिलेलं. त्यांच्या आवारामध्ये, शाळेच्या आवारामध्ये त्यांनी महाराणी ताराबाईंचा पुतळा उभारला. त्या पुतळ्याचं अनावरण जनरल मॅनेक्शनच्या हस्ते केलं. श्याम मॅनेक्शन, हां, त्यांना बोलवलं होतं. त्या कार्यक्रमालाही मी होतो वगैरे. तर काय झालं की त्यांनी एक 2-3 दिवसाची व्याख्यानमाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांची ठरवली. विषय महाराणी ताराबाई. आणि बाबासाहेब येणार आणि 2-3 दिवस ती व्याख्यानमाला, असं मी वर्तमानपत्रातून वाचलेलं होतं. माझं काही निश्चित जाण्याचं काही माझं निश्चित नव्हतं. पण मिसेस म्हणाली, अहो महाराणी ताराबाईंच्यावर व्याख्यान आहे आणि बाबासाहेबासारखा माणूस येतोय पुण्यामधला, इथं कोल्हापुरात, तुम्ही इतिहासाची आणि तुम्ही जायला पाहिजे. ही गोष्ट 74ची असेल, मला वाटतं 73 किंवा 74ची. आणि मी गेलो. सगळं मैदान सगळं भरलेलं तुडुंब असं, आणि मी अगदी शेवटी त्या मैदानाच्या हिरवळीवर कुठंतरी बसल्याचं मला आठवतं आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी हा विषय सगळा मांडला. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर या महाराष्ट्रावर कोसळलेलं संकट, राजाराम महाराज, हा सगळा, नंतर ताराबाईंचा सगळा, हे सगळं सांगत होते ना. आणि त्या काळावर तेव्हापर्यंत माझे काही पेपर्स प्रसिद्ध झाले होते. बेंद्रेंनी प्रसिद्ध केले होते निबंध संग्रहामधून. त्यानंतर इतिहास आणि संस्कृती हे त्यांच्या इतिहास मंडळाचं जे त्रैमासिक आजही चालू आहे, त्यातून माझे काही पेपर्स प्रसिद्ध झालेले होते. हे चालूच होतं माझं. वर्षातून एक दोन असे माझे पेपर्स चालू असायचे. तर त्या पेपर्सचा संदर्भ त्यांनी त्या व्याख्यानात घेतला. आणि ते म्हणाले की कोल्हापुरामध्ये, तुम्हाला कल्पना आहे का, या कोल्हापुरामध्ये एक तरुण आहे जयसिंगराव घोरपडे का गायकवाड, असं काय ते त्यांनी चुकीचं नाव सांगितलं. मला ते फार चांगलं लिहिले त्या मुलानं म्हणाले. आणि नवीन संशोधन केलेलं आहे, ह्याच विषयावर तो लिहितो, ह्याच विषयावर संशोधन केलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे का नाही, मला माहीत नाही म्हणाले. आणि तो ते विषय दुसरा काहीतरी काढला वगैरे असं काही. मी तिथं आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काही वेळेला मी संधी निर्माण केल्या, काही वेळेला संधी चालून येत. मी आलो घरी आणि असं असं झालं, मिसेसला म्हणाला तर काय म्हटलं, आपण त्यांना करेक्ट करायला पाहिजे. काय तर माझे मित्र प्राध्यापक कांतीबाई ठक्कर, ते एकीकडे कीर्ती कॉलेजमध्ये, म्हणजे रावसाहेब व्ही.टी. पाटलांच्या कॉलेजमध्ये होते. आणि ते आणि मित्र बनलो गोखले कॉलेजमध्ये, अगदी जवळ, जीवसचे कंटसचे मित्र. ते व्ही.टी. पाटील साहेबांचे परिचयाचे, चांगलेच परिचयाचे, प्रेमातले संबंध त्यांचे. मग ते आल्यानंतर मी त्यांना गेलो, अरे मला असं झालं हो. आणि माझं नाव घेतलं त्यांनी, माझं कौतुक केलं, पण नाव चुकलं. पण असं करूया म्हणाले, मी जातो म्हणाले काय, आणि मी साहेबांना भेटतो आणि साहेबांना सांगतो की ज्यांचं नाव घेतलं गेलं काल, ते माझे मित्र आहेत, ती माझे मित्र आहेत, असं नुसतं सांगून येतो. मला माहीत होतं काय होणार आहे पुढे. हे गेले म्हणजे असं काल जे नाव घेतलं जयसिंगराव, ते नाव बरोबर आहे, पण आडनाव चुकलं आहे. तर काय, तर पवार, आणि ती माझे मित्र आहेत, आम्ही एकच स्टाफवर आहोत. असं, अरे मग त्यांना आज घेऊन या म्हणाले. आणि मग त्या दिवशी मला अगदी सन्मानानं पाचारण केलं गेलं. आणि आदल्या दिवशी मी ग्राउंडवर शेवटच्या याला बसलो तो मी
बाबासाहेब पुरंदरेंच्या जवळ बसलो तिथं. आणि बाबासाहेबांनी मग माझ्यावर 15 मिनटं माझ्यावर बाबासाहेब बोलले. आज बाबासाहेबांचे विचार आणि ते म्हणजे कदाचित मला पटतही नसतील किंवा काही, पण ही गोष्ट विसरता कामा नये ना. कोल्हापूरला कुणी ओळख करून दिली? ओव्हरनाईट. एका रात्रीमध्ये मी सगळ्या कोल्हापूरला, सगळ्या म्हणजे इतिहासप्रेमी लोकांना एका दिवसात माहीत झालो. आणि मग मला काही दिवसांनी बोलवून घेतलं आणि ह्या व्ही.टी. रावसाहेबांनी, आणि ते म्हणाले की वा तुम्ही ताराबाईंचं चरित्र लिहा, काय लागेल ते देईन मी तुम्हाला. तर मी म्हटलं माझी PhD चालू आहे, माझी PhD लांबली. त्याचं कारण आहे असलंच ह्या गोष्टी, म्हणजे पैशासाठी मला लिखाण करावं लागलं हे एक भाग, आणि हा प्रेमाचा आग्रह की महाराणी ताराबाईंची त्रिशताब्दी आलेली आहे, त्रिशताब्दी काय परत मिळणार नाही, तेव्हा आत्ताच तुम्ही लिहिलं पाहिजे. तुम्ही ठेवा म्हणाले थोडंसं बाजूला PhDचं काम आणि महाराणी ताराबाईंचं चरित्र लिहा. मी म्हटलं वा शताब्दी आहे, आपण करूया काम वगैरे. मी त्यावेळेला माझे वडील आजारी होते आणि 10 महिने ते बेडवर होते आणि त्यातच ते पुढे गेले वगैरे. तर हे प्रिंटिंगचं वगैरे काम वगैरे चालू होतं. तर त्यात मला वाटते 10 किंवा 15,000 रुपये, मला आता एक्झॅक्टली अमाऊंट आठवत नाही, पण माझ्या दप्तरात असेल कुठंतरी. तर व्ही.टी. रावसाहेबांनी आम्हाला पैसे दिले ते पुस्तक प्रकाशित करायला. आणि म्हटलं पुस्तक प्रकाशित मी करणार, आणि जेवढे तुम्ही पैसे द्याल तेवढी मी तुम्हाला पुस्तकं देईन, काय हरकत नाही. त्यांनी दिलेले जे पैसे होते ते सगळे पैसे माझ्या वडिलांच्या आजारात एक्झॅक्टली. वडिलांना काही कमी पडलं नाही. आणि नंतर मग पुस्तकासाठी अक्षरशः मी बँकेचं लोन काढलं आणि पुस्तक छापलं, लोन फिटलं, हा सगळा विषय झाला. त्यात एक सोनेरी किनार जी आहे ती अशी आहे की त्या पुस्तकाच्या, त्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी पुन्हा व्ही.टी. रावसाहेबांनी शिवशाहिरांनाच बोलवलं. म्हणजे पहिलं पुस्तक पण त्या काळामध्ये पुस्तकाचं प्रकाशन वगैरे एवढं नव्हतं. आणि पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला TV नुकताच आला होता, मुंबईला आला होता. शशी गजवानी नावाचे एकच इथले पत्रकार होते, ते कुठंतरी शूट करायचे आणि दुसऱ्या दिवशी ते पाठवायचे. 2-3 दिवसांनी कुठंतरी एक 2-3 सेकंद असा काहीतरी ते शॉट दाखवायचे वगैरे. तर तो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम TVच्या पडद्यावर मला वाटते पहिलाच असला, म्हणजे माझा कोल्हापुरातला काय. तर तोही दाखवला गेला, रेडिओवरही काय दाखवलं गेलं वगैरे. आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याचं प्रकाशन केलं आणि खूप कौतुकानं ते बोलले वगैरे वगैरे. त्यामुळं त्या ग्रंथानं एक चरित्रकार म्हणून मी पुढं आलो, ताराबाईंचं चरित्रकार. पण ते पुस्तक एवढं दर्जेदार झालं, शासनाचा पुरस्कार मिळाला. शासनाचा पुरस्कार माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. पहिल्या पुस्तकाला पहिला पुरस्कार मिळावा त्या काळामध्ये किती हो, मला वाटतं 1,000 रुपयाचा. आता 1 लाखाचा पुरस्कार झालाय. 1 लाख झाला. अहो 1,000 रुपये हो. 1,000 म्हणजे आम्हाला असं वाटलं की काय आता फारच मोठी थैली मिळाली. सांगायची गोष्ट अशी की हे पुस्तक जेव्हा मी गहखऱ्यांना दिलं, आणि गहखरे म्हणजे काय, प्रत्येक शब्द न शब्द अगदी तपासून हे करणार ना, त्यांच्या त्या संशोधकीय चष्म्यामधून. त्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं, अरे म्हटले हा PhDचा विषय, थिसिस म्हणून का सबमिट केला नाही तुम्ही? मी म्हटलं सबमिट करू शकत नव्हतो, कारण प्रकाशन करायचं होतं. म्हणजे मला असं वाटलं की मला गहखऱ्यांच्या तोंडूनच PhD मिळाली की ज्या वेळेला गहखरे म्हणतायत अरे हे तुम्ही PhDला का सबमिट केलं नाही. ह्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. म्हणजे मला पुढं जी PhD मिळाली ती 1982 झाली. 82 झाली आणि ती राजाराम महाराजांच्यावर. पण 1975ला जो ग्रंथ माझा प्रकाशित झाला तो तेवढ्याच लायकीचा होता हे
सोम्या गोम्या संशोधकानं सांगितलं नाही मला, इतिहासाच्या एक माणसांचं. घोळखऱ्यासारख्या माणसानं सांगितलं. म्हणजे काही साधारणपणे ते कुणाची अशी ही भिडभाड ठेवणारी आणि खोटी स्तुती करणारी नव्हती.